Good morning, all of you. In this lecture, we will start our practical problem based on manufacturing account. Okay. Screen दिसतीये सगळ्यांना? First of all, read our problem carefully. From the following balance of a manufacturer, prepare manufacturing account for the year ended 31st December 2017. ओपनिंग स्टॉक जसं की आपण सांगितलं होतं ओपनिंग स्टॉक मध्ये 3 टाइप्स दिलेले आहेत रॉ मटेरियल वर्क इन प्रोसेस अँड फिनिश्ड गुड्स. ओके, सो रॉ मटेरियल कुठे जाईल मॅन्युफॅक्चरिंगच्या डेबिटला, वर्क इन प्रोसेस मॅन्युफॅक्चरिंग डेबिट अँड फिनिश्ड गुड्स ओपनिंग स्टॉक ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला. ओके, नेक्स्ट परचेसेस मध्ये दोन दिलेले आहेत रॉ मटेरियल मॅन्युफॅक्चरिंग डेबिट finished goods trading account debit. Carriage raw material trading account manufacturing debit finished goods trading account debit. Then freight raw material trading manufacturing finished goods trading account. इथेपर्यंत काही डाऊट आहे का? कुठे कुठे पोस्टिंग होणार आहे लक्षात आलं? Then next purchase return रॉ मटेरियल जे आहे हे रॉ मटेरियल ओपनिंग मधून परचेसेस मधून लेस होईल. परचेस रिटर्न फिनिश्ड गुड्स ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइड मधून लेस होईल. वेजेस मॅन्युफॅक्चरिंग फॅक्टरी रेंट फॅक्टरी इन्शुरन्स कोल मॅन्युफॅक्चरिंग पॅकेजिंग एक्सपेन्सेस प्रिपेअर टू मशिनरी रॉयल्टी दीज आर मॅन्युफॅक्चरिंग डेबिट. ओके, सो हे सगळे मॅन्युफॅक्चरिंगच्या डेबिट साइडला जाणार आहे. कन्झ्युमेबल मध्ये स्टोर सेल्स रिटर्न then closing stock raw material work in process finished goods raw material closing stock less होईल manufacturing debit work in process manufacturing credit work in process and finished goods trading account credit side. Okay, प्रॉफिट अँड लॉस नाहीच येणार, ट्रेडिंग सेपरेट येणार सेपरेट आणि मॅन्युफॅक्चरिंग सेपरेट. ओके, सो ड्रॉ करून घ्या फॉर्मॅट ड्रॉ करा, मॅन्युफॅक्चरिंग सेपरेट ड्रॉ करा आणि ट्रेडिंग अकाउंट सेपरेट ड्रॉ करा. स्क्रीन दिसते सगळ्यांना? मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट फॉर द इयर एंडेड 31st December 2017. बॅलन्स शीट विचारली आहे का? बॅलन्स शीट मधले आयटम आहेत का प्रॉब्लेम मध्ये? अच्छा नाही. ओके, सो फक्त ट्रेडिंग अकाउंट ड्रॉ करा. प्रॉब्लेम रीड केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की आपल्याला किती अकाउंट ड्रॉ करायला लागणार आहेत. सो इथे फक्त आपल्याला ट्रेडिंग अकाउंट आणि मॅन्युफॅक्चरिंग अकाउंटच ड्रॉ करावा लागेल. सो दोन्ही अकाउंट ड्रॉ करून घ्या. 10 to 12 लाइन मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट येईल and trading account 7 to 8 लाइन.
प्रॉब्लेम मध्ये या आता आणि सिक्वेन्स वाईज सॉल्व्ह करायला घ्या. फर्स्ट काय दिलेलं आहे, ओपनिंग स्टॉक रॉ मटेरियल. रेकॉर्ड करा ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल 17,000. डिरेक्टली आउटरला पुटअप करा 17,000. देन सेकंड आहे ओपनिंग स्टॉक ऑफ वर्क इन प्रोसेस. तो तुम्ही कुठेही घेऊ शकता, पण ट्रेडिंग मॅन्युफॅक्चरिंग अकाउंटच्या डेबिटलाच घ्यायचा आहे. सो जसं मी लास्ट लेक्चरला सांगितलं होतं की लास्टला ओपनिंग स्टॉक ऑफ वर्क इन प्रोसेस आहे. सो तिथे थोडेसे जागा सोडा, आपले बाकीचे ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड होतील इतपत, आणि ओपनिंग स्टॉक ऑफ वर्क इन प्रोसेस डिरेक्टली खाली घ्या. ओके, सो कितपत बघा तुम्हाला मेन्शन करावं लागणार आहे. अमाऊंट किती आहे ओपनिंग स्टॉक ऑफ वर्क इन प्रोसेस, बोला. प्रॉब्लेम आहे ना तुमच्याकडे? 10 लाईन 10 to 12 लाईन 8,000 रेकॉर्ड करा. ऑनलाईन स्टुडंट सेम टाइमला सॉल्व्ह करायला घेताय ना? Yes, ma'am. ऑनलाईन स्टुडंट, आर यू हिअरिंग? Yes, ma'am. Yes, ma'am. ओके. ओके रोशनी, चलो. सो 17,000 ओपनिंग स्टॉक, देन ओपनिंग स्टॉक ऑफ वर्क इन प्रोसेस लास्टला येईल. सो मॅन्युफॅक्चरिंग अकाउंटच्या डेबिटलाच आपण रेकॉर्ड केले 8,000. त्याच्यानंतर दिलेला आहे तुम्हाला ओपनिंग स्टॉक फिनिश्ड गुड्स 12,000. सो ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला रेकॉर्ड करा ओपनिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स 12,000. ओपनिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स 12,000. हो हो, डिरेक्टली आउटरला. नेक्स्ट परचेसेस दिलेले आहेत. माईक कोणाचं थोडंसं ऑन आहे, तो ऑफ करा व्हॉइस. परचेसेस आहेत रॉ मटेरियल 50,000 अँड फिनिश्ड गुड्स आहेत 25,000. रॉ मटेरियल मॅन्युफॅक्चरिंग अकाउंटच्या डेबिटला टू परचेस ऑफ रॉ मटेरियल 50,000. नाही, इकडे इनर मध्ये मेन्शन केलं तरी चालेल ना. आता ऍक्च्युली मी लेस करून इनर मध्ये घेणार होते ना, दॅट्स वाय.
ओके 50,000. त्याच्यानंतरची अमाऊंट कोणती दिसते? परचेस ऑफ फिनिश्ड गुड्स 25,000. सो ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला रेकॉर्ड करा परचेस ऑफ फिनिश्ड गुड्स, इनर मध्ये मेन्शन करा 25,000. क्लिअर? नेक्स्ट काय दिलेलं आहे बघा प्रॉब्लेम मध्ये, या कॅरेज आहे. कॅरेज मध्ये काय पार्ट दिलेले आहेत? कॅरेज मध्ये रॉ मटेरियल आहे, फिनिश्ड गुड्स आहे. रेकॉर्ड करा कॅरेज. डिरेक्टली येईल कॅरेज ऑन रॉ मटेरियल. कॅरेज ऑन रॉ मटेरियल अमाऊंट किती दिसते बघा कॅरेजची? अमाऊंट किती आहे कॅरेज ऑफ रॉ मटेरियल? 700. ओके, सो कॅरेज रेकॉर्ड करा 700. देन कॅरेज ऑफ फिनिश्ड गुड्स मेन्शन करा ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला. किती आहे फिनिश्ड गुड्सचं कॅरेज? किती आहे? बोला 300. फटाफट. 300. ओके. देन नेक्स्ट या कॅरेज रेकॉर्ड करून झालेला आहे रॉ मटेरियल अँड फिनिश्ड गुड्स. त्याच्यानंतर फ्रेट आहे रॉ मटेरियल फिनिश्ड गुड्स 1,400 and 600. फ्रेट रेकॉर्ड करा. फ्रेट ऑन मटेरियल अमाऊंट किती दिसते फ्रेटची? 1,400 मॅन्युफॅक्चरिंगला जातील. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे फ्रेट. एक मिनिट. हा, फिनिश्ड गुड्स जे आहेत रॉ मटेरियलशी रिलेटेड होते, दॅट्स वाय आपण ते मॅन्युफॅक्चरिंग अकाउंटला रेकॉर्ड केले. जे फिनिश्ड गुड्सशी रिलेटेड फ्रेट आहेत हे आपण रेकॉर्ड करणार ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला. ओके, सो ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला मेन्शन करा फ्रेट. किती आहे अमाऊंट? 600. ओके, गुड रोजमीन. चलो नेक्स्ट परचेस रिटर्न दिलेले आहेत. रॉ मटेरियल परचेस रिटर्न आहेत 700 अँड फिनिश्ड गुड्स रिटर्न आहेत 800. सो लेस करून घ्या. परचेस रिटर्न 700, परचेस रिटर्न 700. किती येईल अमाऊंट? 15,000 मधून 700 मायनस केले 49,300. ओके. देन नेक्स्ट रिटर्न दिलेले आहेत 800. ट्रेडिंग अकाउंटला या 800 मायनस करा. 25,000 मधून 800 मायनस केले, आउटरला अमाऊंट मिळालेली आहे तुम्हाला 24,200. क्लिअर? ओके. नेक्स्ट वेजीस, फॅक्टरी रेंट, फॅक्टरी इन्शुरन्स, कोल, मॅन्युफॅक्चरिंग पॅकेजिंग एक्सपेन्सेस, रिपेअर्स टू मशिनरी अँड रॉयल्टी, हे सगळे आयटम कशाचे आहेत? मॅन्युफॅक्चरिंगच्या डेबिटचे. सो रेकॉर्ड करा वन बाय वन. व्हेरी गुड रोजी. चलो मॅन्युफॅक्चरिंगच्या डेबिटला या. वन बाय वन आयटम आधी पुटअप करा अँड देन राईट अमाऊंट. वेजेसची अमाऊंट किती दिसते? 6,400 वेजेस. देन फॅक्टरी रेंट 3,800. फॅक्टरी इन्शुरन्स 900. कोल किती आहे? 1,600. राइट. देन मॅन्युफॅक्चरिंग पॅकेजिंग एक्सपेन्सेस
500 and repairs to machinery 750. Okay, one by one record करा. Royalty 1000. Royalty 1000. Then झाले सगळे रेकॉर्ड करून. देन कन्झ्युमेबल मध्ये स्टोर जे आहे ऑन माईक ऑन आहे बघा कोणाचा तरी आवाज येतोय. ऑनलाईन स्टुडंट तुम्हाला येत नाही का आवाज माझा? नक्की येत नाहीये? येतोय मॅडम आवाज. ऑनलाईन स्टुडंट येतोय मॅडम आवाज येतोय तुमचा. ओके, ऑनलाईन स्टुडंट तुमच्यासाठी नाहीये, ऑफलाईन स्टुडंट नाहीसाठी. चला नेक्स्ट स्टोर 200 मॅन्युफॅक्चरिंग अकाउंटच्या डेबिटला रेकॉर्ड करा. म्हणजे काही जे अमाऊंट एक्सपेन्स स्पेंड केलेले आहे स्टोर वरती. स्टोर म्हणजे आपण म्हणतो ना साठवून ठेवणे टाईप. स्टोर करून ठेवणे. यासाठी काही एक्सपेन्सेस आपल्याला स्पेंड करावे लागते. स्टोर ओके ओके ओके. अमाऊंट किती आहे? 200. स्पेलिंग मिस्टेक आहे ना त्यामुळे लक्षात नाही. कन्झ्युमेबल स्टोर. ओके, नेक्स्ट अजून त्यामध्ये काय आहे? सेल्स अँड सेल्स रिटर्न ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला रेकॉर्ड करा. सॉरी, क्रेडिट साइडला. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला रेकॉर्ड करा सेल्स 1,20,000 and रिटर्न पुटअप करा 1,100 मायनस करून अमाऊंट येईल 1,18,900. आवाज येतोय ना? कोणाचा येतोय? तुझ्या मोबाईलचा येतोय. तो हे नाही केलंस, व्हॉल्यूम कमी नाही केलं तरी पण कसं येतो? आहात कुठे? पोरी आमच्या केवढा ऍडव्हान्स आहे, तुम्हाला म्यूट करता येत नाहीये. ओके ठीक आहे, चलो नेक्स्ट. काय रेकॉर्डिंग व्हायचं राहिले बघा आता. झाले कंझ्युमर. आता क्लोजिंग स्टॉक कडे या. रॉ मटेरियल 8,000. सो लेस करा रॉ मटेरियल. क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल किती आहे अमाऊंट? 8,000. ओके, 8,000 मायनस करा. आधी काय करावे लागेल बघा तुम्हाला? 17,000 प्लस 49,300 मायनस क्लोजिंग स्टॉक. देन तुम्हाला मटेरियल कंझ्युम मिळेल. अमाऊंट सांगा किती येईल मग? ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल 17,000 आहे. त्याच्यानंतर आपण परचेसची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केलेली आहे 49,300, राईट? ह्या दोन्ही अमाऊंट मधून 8,000 मायनस करा. आधी प्लस करून घ्या 17,000 49,000 आणि मायनस करा 8,000. मग तुम्हाला मटेरियल कंझ्युम मिळेल. 58,300. हे क्लिअर झालं का बघा आधी पहिला पार्ट? किती बघा प्रॉपर कॅल्क्युलेट. 58च आहे. ओके, इज इट क्लिअर? इथे बऱ्याच जणांचं कन्फ्युजन काय होतं, ते डिरेक्टली 49,300 मधून मायनस करते. नाही, ओपनिंग स्टॉक त्याच्यानंतर परचेसची जी व्हॅल्यू आहे त्याच्यामधून क्लोजिंग स्टॉक मायनस करायचा आहे. सो 58,300 मिळतील. देन नेक्स्ट क्लोजिंग स्टॉक कोणता दिलेला आहे? वर्क इन प्रोसेस, जो डिरेक्टली कुठे रेकॉर्ड होणार आहे?
क्रेडिट साइडला बाय क्लोजिंग स्टॉक ऑफ वर्क इन प्रोसेस अमाऊंट सांगा किती आहे. अमाऊंट सांगा गाईज. वर्क इन प्रोसेस क्लोजिंगची अमाऊंट किती दिसते. 5200. ओके 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 रोजमीन. बाकी ऑनलाईन स्टुडंट कोण आहेत का. रोजमीन सोडून एकटीच आन्सर देते. व्हिडिओ ऑन करा जरा ऑनलाईन स्टुडंट आणि बुक दाखवा मला. सॉल्व करताय ना तुम्ही. आतिफ, अब्दुल, आदिती, अरबिना, दीक्षिता, गौरी, मासूम, मुकदम. हा ओके. सो आन्सर पण द्या मुकदम. एक्सपेक्टेड आहे. ओके रोजमीन. हा गुड. दीक्षिता, दीक्षा. ओके दीक्षा, गौरी, अरबिना, चलो नेक्स्ट. काय रेकॉर्ड झालेला आहे. वर्क इन प्रोसेस फिनिश्ड गुड्स आपण रेकॉर्ड केला 5200. त्याच्यानंतर फिनिश्ड गुड्स ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला रेकॉर्ड करा. क्लोजिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स 25,000. इज इट क्लिअर. रेकॉर्डिंग पोस्टिंग सगळं झालेलं आहे. इथेपर्यंत कोणाला काही डाऊट आहे का. स्टुडंट, ऑफलाईन स्टुडंट क्लिअर. ओके चला आता अकाउंट क्लोज करायला घ्या. काय 25,000. हा आउट डिरेक्टली. इकडे काय ऍडजस्टमेंट नसतात ना. रोजमीन स्टोर कंज्यूमेबल स्टोर मैन्युफैक्चरिंग अकाउंट के डेबिट में आएगा. रोजमीन क्लियर झाला का पॉइंट. ओके सो क्लोज करायला घ्या अकाउंट. आता इथे आपण कंज्युमेबल स्टोर 200 रेकॉर्ड केलेले आहेत. सो अकाउंट क्लोज करा. फाइंड आउट टोटल अँड कॉस्ट ऑफ प्रोडक्शन किती येईल बघा. ऑब्विसली डेबिट साइड ही जास्त असेल. सो डेबिट साइडच्या आधी टोटल करा. देन क्लोजिंग स्टॉक त्यामधून मायनस करा म्हणजे तुम्हाला कॉस्ट ऑफ प्रोडक्शन मिळेल. टोटल सांगा किती आहे. टोटल करा. वेदांत मास्क आहे माहिती आहे मला. 78,800. टोटल किती आली. 84,000. कॅल्क्युलेट करा. 84,000 टोटल येईल. सो 84,000 दोन्हीकडे पुटअप करा अँड देन फाइंड आउट कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. 84,000 मधून 5,200 मायनस करा. 78,800 मिळेल. 78,000. हो डिफरन्स कमी कुठे दिसतो तिकडे रेकॉर्ड होईल. व्हेरी गुड रोजमीन. 78,800. आज तुबा नाहीये का क्लासमध्ये. ऑनलाईन क्लासमध्ये
हा, एक मिनिट. 78,000 रेकॉर्ड केले, त्याला हेडिंग द्या बाय कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. कॉस्ट ऑफ प्रोडक्शन ट्रान्सफर टू ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड. सो डेबिटला रेकॉर्ड करा कॉस्ट ऑफ प्रोडक्शन 78,800. ए आवाज करू नका. कॉस्ट ऑफ प्रोडक्शन 78,800 टोटल करा and find out GP. repairs to machinery 450 है मुकदम. एक मिनिट. repairs to machinery 450 आहे ना, आणि डेप्रिसिएशन टू मशिनरी 750. नियती अमाउंट प्रॉपर सांगितलेत ना तुम्ही, मी चेक नाही केलेले परत. ओके 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 750. सो तुमचा आन्सर काही वेगळं येतंय का मुकदम? कॉस्ट ऑफ प्रोडक्शन बरोबर येतंय की काही मिस्टेक आहे, एकदा चेक करा. कॉस्ट ऑफ प्रोडक्शन मध्ये मॅम टोटल 83,000 आहे, पण कॉस्ट ऑफ प्रोडक्शनची व्हॅल्यू 78,800 येते का, एकदा चेक करा. ओके, पण इथे बुक मध्ये डेबिट साइड की टोटल प्रॉब्लेम मध्ये देताना वेगळा 83,550 दिलाय. आती है. हाँ ओके 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 ठीक है. ओके सो करेक्ट करा. किती आलं कॉस्ट ऑफ प्रोडक्शन? सगळ्यांचं आलेलं आहे का 77,600? ऑनलाईन स्टुडंट 77 ना ग, किती आलं नियती? 77. 78,350. अरे प्रत्येकाचं डिफरंट कसं येतं आन्सर, एकदा चेक करा. पोस्टिंग लक्षात आलेलं आहे? पोस्टिंग लक्षात आलेलं आहे सगळ्यांच्या? ओके सो कॅल्क्युलेट करा आता तुम्ही, बॅलन्स फाइंड आउट करा. 1000 डेप्रिसिएशन पण दिलेलं आहे ना प्रॉब्लेम मध्ये? डेप्रिसिएशन दिलेलं नाहीये डिरेक्टली आन्सर मध्ये कसं दिलं? ओके चलो डेबिट साइड की टोटल 83,550 आती है. ये डेबिट की टोटल किती आली बघा, चेक करा. 82,800. मुकादम परत एकदा चेक कर. सगळ्यांची एकच सांगा, प्रत्येकाने वेगवेगळी नावं. वर्क इन प्रोसेस ची अमाउंट ऍड केली आहे ना? काय तुमचं कन्फ्युजन काय होते सांगा एकदा, कन्फ्युजन सांगा. 83,550 550 मग 550 एकच आहे ना सगळ्यांची, लिहा. इथे बुक मध्ये मिस्टेक आहे, तुम्ही राईट बुक रॉंग. 80 है 83,550. ओके देविका मुकदम यू आर राइट. टोटल करा. आणि कॉस्ट ऑफ प्रोडक्शन 78,850. ओके गुड.
म्हणजे बुक मध्ये मिस्टेक आहे. 83,550 रेकॉर्ड करा बोथ साइड. 83,550. ओके गुड. मुकादम देविका. देन कॉस्ट ऑफ प्रोडक्शन किती आला मग? 78,000. 77,000. 78. ओके. 50. ओके सो ट्रान्सफर करा कॉस्ट ऑफ प्रोडक्शन ट्रेडिंग अकाउंटला ट्रान्सफर करा अँड फाइंड आउट जीपी. टोटल करा 78,350. टोटल किती येईल? 1,15,450. 1,15,750. जीपी फाइंड आउट करा. 28,450. प्रॉब्लेम लक्षात आल्याने तुम्हाला पोस्टिंग मस्ट आहे कॅल्क्युलेशन.